दिनांक 20/8/73. प्रिय सुषा, तुझं सविस्तर पत्र मिळालं. त्यानंतर 11 तारखेस शनिवारी मी हे अंची संध्या पावसला जाऊन आलो. आमच्याबरोबर श्री जोशी हे माहुलींचे अबोल भक्तही आले होते. पावसात सारी कोकणची सृष्टी न्हाऊन निघत होती. आम्ही कृपावृष्टीत अभ्यंग स्नान करून आलो. मुक्काम फक्त 24 तासाचा, पण काम खूप मोठं. श्रींनी चिरंजीव सौ संध्याला रविवारी 2:15 वाजता अनुग्रह दिला. श्री जोशींना सोमवारी दिला. रविवारी रात्री 11 वाजता आम्ही परत आलो. सुषा, सद्गुरू माऊलींची मायेची पाखर किती आहे ते रोज आरती म्हणताना सहज समोर उभं राहतं. ब्रह्ममय विश्वाकडे ते निवांत पहुडलेलं साकार ब्रह्म कृपादृष्टीनं पाहत आहे. आता सोहमभाव आहेच कुठं? प्रभुरूप झालेले सद्गुरू त्यांच्याच इच्छेनं भक्तीचा खेळ खेळत आहेत. ईश्वरी इच्छेशी ती इच्छा एकरूप झाली असल्यामुळे ते स्वतः कसलाही निर्णय घेत नाहीत. सुषा, माऊलींनी अपरंपार कृपा केली आहे. त्यामुळे अंतरी नित्यानंद दाटलेला आहे. पण तो वाटण्याचं काम कितपत जमेल असं वाटतं. लगेच ध्यानी येतं, सिद्ध्यंती कर्मसु महत्स्वपी यन्नियोजाः संभवना गुणमवेहि तमीश्वराणाम. किंवा भेवदरुण तम्मासाम विभेतात तम चेत सहस्त्रकिरणो धुरीना करिष्यत. सहस्त्रकर सूर्य भगवान मागे असल्यामुळे लंगडा अरुण विश्वाचे प्रणाम घेण्याचा मानकरी होतो. सुषा, सद्गुरूंचा प्रत्येक शब्द पाळणं ही सुद्धा साधनाच आहे. कसं काय सांगावं ही चिंता तरी कशाला? त्या चरणी मनाची बैठक ठेवून त्या प्रेरणेनं सांगणं शक्य तेवढं सांगावं. कृपादृष्टीच्या धारा, सोहमच्या ध्यानातील आशीर्वाद हाताचा आसरा आहे. मी पण त्यात विरून वावरणे हेच भाग्याचं जिणं. ओम राम कृष्ण हरी, 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 ओम राम कृष्ण हरी.